गेल्या काही दिवसापासून एक फोटो सगळीकडेच व्हायरल झाला। तो म्हणजेच ऑल आईज ऑन राफा। अगदी सामान्य माणसापासून ते बॉलिवूड मंडळीपर्यंत सगळ्यांनी हा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या की आम्ही या हिंसाचाराचा विरोध करतो, आम्ही राफा सोबत आहोत। आता एखाद्या चुकीच्या घटनेबद्दल आवाज हा उठवलाच पाहिजे, पण प्रश्न इथे हा निर्माण होतोय की ज्या तीव्रतेने भारतात राफामध्ये झालेल्या हिंसाचाराचा आवाज पोहोचतोय, पण आपल्याच देशातील लोकांवर होत असलेल्या हिंसाचाराचा आवाज पोहोचत नाहीये। गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचाराच्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतीये आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की याबद्दल पाहिजे तेवढा आवाज उठवला जात नाहीये किंवा बोललं जात नाहीये। आता याला काही लोक अपवाद देखील आहेत। आज आपण या सगळ्याबद्दल बोलणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। पाकिस्तानमध्ये गेले कित्येक वर्षांपासून हिंदूंवर हिंसाचाराच्या, रेप्सच्या, अपहरणाच्या घटना दररोज घडतात। जवळपास 70 वर्षांपासून पाकिस्तानमधले हिंदू हेच आयुष्य जगतायत, पण यांच्या या आयुष्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होत आहे किंवा मग दुर्लक्ष केलं जात आहे। जागतिक मीडिया, भारतीय सेलिब्रिटीज आणि मानव अधिकार संघटना गप्प का आहेत असा प्रश्न पडतो, कारण पाकिस्तान मधल्या रेप्सचा किंवा मग अपहरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो बघितला जातो, शेअर केला जातो, चर्चा देखील केली जाते, पण खूप कमी वेळा या चर्चेचं अंमलबजावणीमध्ये रूपांतर होतं। पाकिस्तानमध्ये सध्या एवढी भयंकर परिस्थिती चालू आहे की त्यांची आपण कल्पनाही करू शकत नाहीये। पाकिस्तानमधल्या हिंदू मुलींचं अपहरण केलं जाऊन त्यांचं धर्मांतर केलं जात आहे, त्यांच्यावर निर्लज्जपणे अत्याचार केले जात आहेत। इतकंच नाही तर त्यानंतर एखाद्या कचऱ्याप्रमाणे त्यांना रस्त्यावर फेकून दिलं जातंय। ते जेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये याविरुद्ध तक्रार करायला जातात तेव्हा मात्र न्याय मिळण्याचीही त्यांना खात्री नसते। गेल्याच वर्षी पाकिस्तान मधल्या एका 44 वर्षीय व्यक्तीने सिंध प्रांतातील अवघ्या 9 वर्षाच्या मुलीचं सुरुवातीला अपहरण केलं, नंतर तिचं धर्मांतर करण्यात आलं आणि नंतर या नराधमाने चिमुकली सोबत लग्न केलं। ज्या वयात या मुलीला लग्न म्हणजे काय, धर्मांतर म्हणजे काय असतं या गोष्टी माहीतही नाहीयेत, त्या वयात या मुलीसोबत एवढे संतापजनक प्रकार घडत होते। पाकिस्तानमध्ये भिलजी राणा हा शेतमजूर आपल्या पत्नीसोबत रहीम यार खान याच्या शेतात काम करत असताना अचानक काही लोक आले आणि त्यांच्या पत्नी व मुलीला सोबत घेऊन गेले। काही वेळाने माहिती मिळाली की त्याच्या पत्नीवर 12 जणांनी सामूहिक अत्याचार केला। त्यानंतर तिचे नाव बदलून फातिमा ठेवण्यात आलं। बरीच विनवणी केल्यानंतर मुलीची सुटका करण्यात आली, त्यामुळे भिलजी आपल्या मुलीसह भारतात आले। आता या त्याच्याकडे फक्त पत्नीचा पासपोर्ट साईज फोटो शिल्लक आहे। त्याची पत्नी जिवंत आहे की नाही हेही त्याला माहित नाहीये। विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये हिंदूंना जास्त टार्गेट केलं जात आहे। गेल्या 12 वर्षात हिंदू मुलींचं अपहरण, सामूहिक बलात्कार आणि धर्मांतराच्या सुमारे 14,000 घटना या एका अहवालातून समोर आल्या आणि ही बाब खूपच धक्कादायक मानली जाते। तसेच फ्रंटियर पीपल्स ऑर्गनायझेशनच्या अभ्यासाचा उल्लेख करण्यात आलाय की 1971 पासून सुमारे 7 लाख लोकांनी या हिंसाचाराला कंटाळून स्थलांतर केलंय। धक्कादायक आणि विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे या प्रकाराचा पाहिजे तेवढा विरोध केला जात नाहीये। त्यामुळे दुसऱ्या देशावर होणाऱ्या अन्यायाबद्दल विरोध करत असताना आपल्या देशातील लोकांना होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज हा उठवलाच पाहिजे। ऑल आईज ऑन राफा सोबतच ऑल आईज ऑन हिंदूज इन पाकिस्तान याकडे लक्ष द्यायला हवं। तत्पूर्वी इथेच थांबूयात, असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम।